मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रमा अक्षयची काळजी करत आहे. अक्षयचा फोन लागत नाहीये आणि अजून अक्षय आलेला नाहीये याची काळजी तिला वाटते. तेवढ्यात बेल वाजते. रमा धावत पळत जाऊन दरवाजा उघडते आणि पाहते तर अक्षय दारू पिऊन आलेला आहे आणि तो इतकी दारू पिला आहे की त्याला चालता देखील येत नाहीये. त्याला एका ड्रायव्हरने आणून सोडलेलं आहे. अक्षय त्या ड्रायव्हरचे आभार मानतो. तो ड्रायव्हर निघून जातो. अक्षय आणि रमाचं नक्की काय चाललंय याच्यावर शशिकांतचं बारकाईने लक्ष आहे. अक्षय रमाशी उद्धटपणे बोलतोय ही गोष्ट त्याला खूपच आवडते. अक्षय रमाला म्हणतो की मी आज दारू पिलो. मग काय होतं, एका दिवशी पिलो तर खूप आनंदी होतो, आनंदाच्या भरात पिऊन टाकली, मग काय फरक पडला. शशिकांतला अक्षयचं हे बोलणं खूपच आवडतं. माझा बछडा माझ्यासारखाच आहे, फक्त तो कधीतरीच वेड्यासारखं करतो, अशा भावना त्याच्या मनामध्ये येत आहेत. अक्षय मात्र खूपच विचित्रपणे रमाशी बोलत आहे. रमा त्याला समजून सांगण्याचा, समजून घेण्याचा आणि नक्की कोण मित्र होता हे विचारण्याचा प्रयत्न करते आहे, पण अक्षय मात्र काही उत्तर देत नाही आहे. "तू आता शांत बस. मी दारू पिलोय ना, मला पिऊ वाटली. मी पिऊ शकत नाही का? का तुला विचारूनच प्यायला पाहिजे?" अशा प्रकारे अक्षय बोलत आहे. या सगळ्याचा पुरेपूर आनंद शशिकांतला होत आहे. त्यानंतर रमा त्याला हाताला धरून बेडवर घेऊन येते आणि त्याला बेडवर झोपायला सांगते. तो बेडवर झोपतो. अजूनही शशिकांत त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवत आहे. नक्की यांचं काय चाललंय हे त्याला पाहायचं आहे. रमा म्हणते, "नक्की असा कोणता मित्र होता हो की ज्याने तुम्हाला दारू पाजली?" अक्षय म्हणतो, "ए बाई, आता कटकट करू नको ना. तुला सांगितलंय ना एकदा. मला पिऊ वाटली तर मी पिली. का तुझी कटकट ऐकायची आता मी?" रमा म्हणते, "तुम्हाला माझं बोलणं कटकट वाटतंय का? असलं कधीपासून तुम्ही बोलायला लागलाय?" हे ऐकल्यावर तर शशिकांतला अजूनच चांगलं वाटायला लागतं. "माझा बछडा दारू पिला की मर्द होतो. आता मला तुझा वीक पॉईंट काय आहे तो कळलेला आहे आणि कोण बरं तो मित्र असेल, त्या मित्राचे आभार मानले पाहिजेत की तुला त्याने मर्द बनवलं." असे विचार शशिकांतच्या मनात येत आहेत. रमा फोन पाहते तर फोन देखील स्विच ऑफ झालेला नसतो. तो स्विच ऑफ केलेला असतो आणि बॅटरी पण संपलेली नसते. अक्षयनं सांगितलेलं असतं की बॅटरी संपल्यामुळं फोन बंद झाला आहे. ती म्हणते, "अहो, फोनची बॅटरी तर आहे." अक्षय म्हणतो, "आहे का? मग असेल पण कदाचित. मला काय माहिती नाही आहे किंवा चुकून बंद झाला असेल." रमा अक्षयशी बोलत असते. तेवढ्यात अक्षय ढाराढूरपणे शांत झोपी गेलेला आहे. रमा अक्षयवर खूप चिडलेली आहे. ती सांगते, "उद्या सकाळी मी आईकडे जाणार आहे." पण तो मात्र शांतपणे झोपी गेलेला असतो. त्याला रमा काय बोलते ते देखील माहीत नाही आहे. सकाळ होते. अक्षय उठतो. अक्षयचं डोकं खूप दुखत आहे. अक्षयचं डोकं जड झालं आहे. तो रमाला हाक मारत आहे, "रमा, रमा, तू काय करतेस? इकडे ये." पण रमा घरामध्ये नाही आहे. जान्हवी त्याच्या आवाजाने येते आणि म्हणते, "काय झालं अक्षय? का ओरडतोयस?" तेव्हा तो म्हणतो, "रमा कुठे आहे?" ती सांगते की रमा आईकडे गेलेली आहे. अक्षय म्हणतो, "हो, आज तिच्या आईकडे जाणार होती ना ती? मी विसरून गेलो." अक्षय म्हणतो, "काल मी ना एवढा खुश होतो त्यामुळं माझ्या काहीच लक्षात राहिलं नाही." तेव्हा जान्हवी म्हणते, "खुश असण्याचं काही कारण आहे का?" अक्षय म्हणतो, "माझा एक जिगरी मित्र आज घरी येणार आहे. नुसता येणारच नाही तर तो आता आपल्याकडं राहणार देखील आहे आणि त्याच्यासाठी मी आज खास इम्प्रेशन पडावं असं काहीतरी बनवणार आहे." हे सगळं रेवा ऐकते आणि मनाशी ठरवते की अक्षयच्या मित्राला आपणच इम्प्रेस करायचं, म्हणजे आपल्याला अक्षयला इम्प्रेस करायला मिळेल. अक्षय उठतो आणि अक्षयने आता चक्क किचनचा ताबा घेतलेला आहे. अक्षय त्याच्या मित्रासाठी म्हणजेच अथर्वसाठी काहीतरी बनवत आहे. तो पटापट पदार्थ बनवतोय. सर्वांनाच आश्चर्य वाटायला लागले की नक्की असा अक्षयचा कोणता मित्र आहे, तो आज येणार आहे आणि त्याच्यामुळं अक्षय एवढा एक्साइटमेंटमध्ये आहे. तो स्वतः स्वयंपाक करतोय आणि त्याच्यासाठी खास डिश बनवत आहे. रेवा देखील अक्षयच्या मदतीला धावत आलेले आहे. रेवा अक्षयला म्हणते की "अक्षय, मला माफ कर. मी तुझ्याशी चुकीचं वागले, पण तू नोकर म्हणून काम करू नये एवढाच माझा उद्देश होता. पण तू ते काम सोडलं नाहीस. उलट तू ते काम मनाप्रमाणे केलंस." अक्षय म्हणतो, "झालंय तुझं बोलून. मला जे आवडतं, मला जसं वाटतं तसं मी करतो. तू इथं का आलेली आहेस?" तेव्हा ती सांगते की "मला तुझ्या मित्राला इम्प्रेस करायचं आहे." अक्षय म्हणतो, "तुला कोणी सांगितलं माझा मित्र येणार आहे?" ती म्हणते, "जान्हवीनं सांगितलं." खरं तर तिने सर्व काही ऐकलेलं आहे हे अक्षयला माहीत असतं. अक्षय म्हणतो, "पण तुला यातलं काय येतं? तू काय करणार आहेस?" ती म्हणते, "तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे." अक्षय तिला फक्त प्लेट उचलायला सांगतो आणि म्हणतो, "जास्त मदत नाही केलीस तरच चालेल." ती म्हणते, "अक्षय, खरंच मी तुझ्या मित्रावर खूप चांगलं इम्प्रेशन पाडेल, त्यामुळे तू इम्प्रेस होशील एवढं चांगलं मी आज वागणार आहे." अक्षयने मुद्दाम तिला असं केलेलं आहे. कारण
कोण मित्र येणार आहे अजून ते तिला माहिती नाही आहे. मित्राचा चेहरा बघितल्यावर तिचे काय हाल होणार आहेत हे त्याला चांगलंच माहीत आहे. तर इकडे अथर्व आता यांच्या घराच्या जवळ आलेला आहे. अथर्व आल्यानंतर रेवाचे काय हाल होणार आहेत ते आपल्याला पुढेच पाहायला मिळणार आहेत. रेवा मात्र खूपच खुश आहे. रेवा असा विचार करते की त्याच्या मित्राला आपण चांगलं इम्प्रेस करायचं आणि अक्षयला इम्प्रेस केलं की आपोआप अक्षय आपलं ऐकू शकतो. इकडे रमा कावेरीकडे आलेले आहे. कावेरीला आता खूपच चांगलं आणि बरं वाटत आहे म्हणून रमा खुश आहे. रमा आईला म्हणते, "बघ, तू केस बांधलेत का नाहीत बांधलेले हे पाहायला कोणाला वेळ आहे का?" आई म्हणते, "असं तुला वाटतंय? मला तर असं वाटतं सर्वजण माझ्याकडेच पाहत होते." रमा म्हणते, "नाही गं, लोक आपापल्या प्रश्नानं परेशान आहेत. कोणाचा प्रेमभंग झाला आहे, कोणाला प्रेम मिळालेलं आहे. जगामध्ये 100 गोष्टी घडत आहेत आणि तुझ्याकडं पाहायला कोणाला वेळ आहे? तुलाच असं वाटतंय की लोक तुझ्याकडं पाहत आहेत, तुझ्या केसांकडे पाहत आहेत. कोणीही तुझ्याकडं पाहत नाही आहे. तू काळजी सोडून दे." रमाचं ते बोलणं ऐकून आई मात्र एकदम चांगली इम्प्रेस झालेली आहे. "रमा, किती छान छान गोष्टी करतेस गं." रमा म्हणते, "मग मुलगी कोणाची आहे आणि स्वतःचं दुःख मात्र अजिबात कोणाला सांगत नाही आहेस." रमा म्हणते, "मी दुःखी नाहीच आहे आता. मी अगदी छान, खुश आणि आनंदी आहे." रमाचं ते बोलणं ऐकून कावेरीला खूप बरं वाटतं. कावेरी म्हणते, "रमा, अशीच छान, स्वच्छंदी आणि आनंदी राहा." रमाच्या गालावरून हात फिरवत तिची माया देखील कावेरीने केलेली आहे. आई आज खुश आहे आणि आईची तब्येत चांगली आहे यामुळे रमा देखील चांगलीच खुश आहे. तर इकडे मुकादम कुटुंबीय पाहतायत की अक्षयची धावपळ चालू आहे कारण अक्षयचा मित्र येणार आहे आणि रेवा देखील लुडबुड करून काम करण्याचा प्रयत्न करते आहे. रेवानं त्याच्या मित्रासाठी एक ग्रीन सॅलड बनवलेला आहे आणि ती सर्वांना सांगते की मी त्याच्या मित्रासाठी एक ग्रीन सॅलड बनवलेलं आहे. आता मी त्याच्यावर खूप चांगलं इम्प्रेशन पाडणार आहे. ते ऐकून आई आजी म्हणते, "वा, आता हे पण करणार आहेस का तू? तरी वाटलंच आज काम कशामुळं करते?" तेवढ्यात रमाकांत आणि अबी जिन्यातून वरून खाली आलेले आहेत. अबी पाहतो की रेवा खूपच धावत पळत काम करते आहे आणि तिच्या कामाची तो तारीफ करतो. आई आजीला मात्र रेवा काम करते ही गोष्ट पटत नसते. रेवा म्हणते, "तू नुसतं दाखवण्यासाठी काम करते. मुळात तुला काम करायची काही इच्छा नसते." पण आता अबीने सर्वांसमोर रेवाची बाजू घेतलेली आहे. रेवाने काम केलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे. रेवाने काम केलं नाही तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे. नक्की तुमचा प्रॉब्लेम काय आहे ना, तेच मला कळत नाही आहे, असं तो सर्वांसमोर बोलतो. तेव्हा आरती चिडते आणि म्हणते, "ती एकटीच घरामध्ये काम करते असं वाटतंय कोणाला? आम्ही सुद्धा काम करतो, आमच्याकडे काय कोण लक्ष देत नाही." असा टोमणा तिनं आबीला मारलेला असतो. तेव्हा आई आजी म्हणते, "तुम्ही दोघं जरा भांडायचं बंद कराल का?" तेवढ्यात अक्षय येतो आणि म्हणतो, "माझा मित्र आता आलेला असेल. आत्तापर्यंत तर यायलाच पाहिजे होता." असं म्हणून तो दरवाजाकडे चाललेला आहे. अक्षय दरवाजाकडे जातो, दरवाजा उघडतो, तर तेवढ्यात अथर्व आलेला आहे. माझा मित्र आलेला आहे, असं त्याने सर्वांना सांगितलं आणि सर्वांना जिज्ञासा वाटते, की नक्की अक्षयचा कोणता मित्र आलेला आहे? रेवा तर एकदम खुश झालेली आहे. दरवाजा उघडून ती अक्षयच्या मित्राचा चेहरा पाहते, तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकते. कारण तिचा काळा भूतकाळ तिच्यासमोर उभा आहे आणि आता हा भूतकाळ आपला जीव घेतल्याशिवाय राहणार नाही अशी भावना रेवाच्या मनामध्ये तयार झालेली आहे. अथर्व हसत-हसत तिच्याकडे पाहत आहे, पण तिला मात्र अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालेलं आहे. अक्षयनं एक जबरदस्त डाव खेळला आहे ही कल्पना आता तिच्या डोक्यामध्ये आलेली आहे. कारण अथर्व आलेला आहे आणि तो आता आपल्याला सळो की पळो करणार हे तिला माहिती आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अथर्व सर्वांवर अगदी छान इम्प्रेशन टाकत आहे. त्याच्या बोलण्याने त्याने सर्वांना मोहित करून टाकलेलं आहे आणि तो म्हणतोय की आता या घरामध्ये जे आत्तापर्यंत खूप हसले ते आता रडणार आणि जे आत्तापर्यंत खूप रडले ते हसणार. माझ्या येण्याने मुकादम कुटुंबियांमध्ये मी जबरदस्त बदल आणेल. अक्षयला देखील ही गोष्ट पटते कारण आता कोण रडणार आहे ही गोष्ट त्याला माहिती आहे. तर आयाजी देखील त्याच्या बोलण्याने चांगल्याच इम्प्रेस झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण रेवाची मात्र चांगलीच फजिती झालेली आहे. कोण रडणार आहे हे रेवाला चांगलंच समजलेलं आहे. जान्हवी देखील म्हणते की खरंच तुमचं बोलणं अतिशय प्रभावित करून टाकणार आहे. अक्षय सर्वांना सांगतो की मग करणारच, कारण तो माझा मित्र आहे आणि तो आता आपल्याकडंच राहणार आहे. सर्वांना समजले की अक्षयने त्याच्या मित्राला राहण्यासाठी बोलावलं आहे. त्याचबरोबर अक्षयने रमाला फोन करून सांगितले की माझा मित्र आलेला आहे.
रमाला देखील ऐकायचं आहे, की असा कोणता मित्र आला आहे, की त्याच्यामुळे अक्षय काल दारू पिला होता आणि आज त्याने फोन करून सांगितलंय. रमा त्याला विचारते, की नक्की असा कोणता मित्र आला आहे? तेव्हा त्याने सांगितलंय, अथर्व आला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक